नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पालक पनीर. पालक पनीरसाठी लागणारं साहित्य: एक जुडी पालक घेतला आहे, एक वाटी वाटाणे घेतलेत, 10-12 लसूण घेतलेत, अर्धा चम्मच हळदी पावडर घेतला आहे, 1 चम्मच मीठ घेतलं आहे, 2 चम्मच पालक पनीर मसाला घेतला आहे, 150 ग्राम पनीर घेतलेत, 10-12 मिरच्या घेतल्यात. मिरची आणि लसूण आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. आता पालक आपण थोडं पाण्यातून शिजवून घेऊया, म्हणजे कसं कलर चांगला येतो. मी स्वच्छ धुवून वगैरे पाणी टाकून ठेवलं. आता गॅस पेटवते. पालकला फक्त एक उकळी आणायची, थंड झाले की मिक्सरला फिरून घ्यायची, प्युरी बनवायची. तोपर्यंत आपण त्याचा मसाला तयार करूया. लसूण घेतले 10-12, ते टाकले. मिरच्या घेतल्यात, तर तोडून घेऊया. खलबत्त्यामध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं. मग मसाला खूप छान होते पालक पनीर. तोपर्यंत पालकला उकळी येईपर्यंत आपला मसाला तयार करूया आपण. आपला मसाला आता तयार झाला आहे. खलबत्त्यामध्ये चांगला कुटून घेतला आहे. जास्त बारीक नाही, जाडसर कुटायचा. आणि आपलं पाणी पण उकळी आले पाण्याला. गॅस बंद करायचा आणि पाणी काढून घ्यायचं. आता आपण पालकची ग्रेव्ही करून घेऊया. थोडंसं पाणी टाकायचं आणि ग्रेव्ही बनवून घेऊया. आता आपण तेल टाकून घेऊया. ही तुम्ही भाजी भाकरीसोबत या चपातीसोबत किंवा नानबरोबर खूप छान लागते. करून बघा. मी हा सुहानाचा पालक पनीर मसाला घेऊन आले. हा कुठला पण स्टोअरमध्ये भेटतो. चला, आता आपला तेल तापलं आहे. आता आपण हिरवी मिरची आणि लसूणची मसाला केलेला तो टाकून घेऊया. तो तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि मिरची तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मिरची घ्या. पण लसूण जास्त वापरा, कारण या भाजीला लसूण जास्त लागते. मसाला चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा. त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. भाजी एवढी मस्त लागते ना पालक पनीरची. करून बघा तुम्ही. आता आपण पनीर मसाला टाकूया. तो पण तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा. हळदी पावडर टाकून घेऊ. तो पण चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. या मसाल्यामध्ये मीठ असतो. मीठ थोडंसं तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाका, कमी. तुमची जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका. आणि एका जुडीला 2 चमचे, एक जुडी पालकची घेतली तर 2 चमचे पालक पनीर मसाला घ्यायचा. जास्त मसाला टाकायचा नाही. आणि तो पण मसाला मस्त तेलात फ्राय करायचा.
बघा कसा दिसतोय भारी. आपला मसाला मस्त फ्राय झाला. आता वाटाणे टाकून घेऊया, ते पण तेलात जरा फ्राय करून घेऊ. मीठ टाकून घेऊया. वाटाणे पण जरा तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता आपण पालकची प्युरी बनवली ती टाकून घेऊया. थोडंसं पाण्यात शिजवलं की ग्रीन कलर येतो मस्तपैकी. आता ह्याच्यासोबत मी भाकरी बनवणार आहे. त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मी कशी भाकरी बनवते ते. पाणी तुम्हाला किती पाहिजे तेवढं टाकायचं. तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसे पाणी तुम्ही टाकायचं. बघा भाजीला कसं मस्त कलर आला, ग्रीन कलर. आता आपण थोडी थोडी उकळी आली तर आपण पनीर टाकून घेऊया. पनीर काय लवकर शिजतात. आपण पालक थोडं शिजवून घेतलेलं आहे. भाजी बनवायला टाईम लागत नाही, पटकन होते, जास्त इझी रेसिपी आहे. आता आपण थोडा वेळ 10 मिनटं शिजून घेऊ. 10 मिनटांनी दाखवते कशी भाजी तयार होते. आता आपण भाकरी करायला घेऊया. पीठ पहिलं मळून घेऊया. ते मी तवा तापत ठेवला आहे, कारण तवा माझा जाड आहे म्हणून मी अगोदरच तापत ठेवला आहे. आणि पीठ आहे ना मी थंड पाण्यातच मळते. मी गरम पाणी वगैरे घेत नाही. तुम्हाला दाखवते मी कशी माझी भाकरी बनवते ते. तांदळाची भाकरी आहे. याच्यामध्ये काही मिक्स नाही, फक्त तांदूळच आहे. ज्वारी वगैरे मिक्स नाही याच्यामध्ये. हे फक्त तांदळाचीच भाकरी आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं, भाकरी एकदम मस्त होते. तोपर्यंत आपली तिकडे भाजी पण शिजते. आता आपलं पीठ मळून झालंय. आता आपण भाकरी टाकून घेऊया. तवा पण माझा तापलाय. भाकरी मी लादीवरच करते, मला पोळपाटावरती नाही जमत. पीठ टाकून घ्यायचं. पहिला थोडंसं हाताला पीठ लावायचं. परत थोडं पीठ टाकून घ्यायचं. खाली भाकरी चिटकत नाही, पाहिजे तशी भाकरी वळते. मला एकाच हाताने भाकरी जमते. काय काय जण 2-2 हाताने थापतात, मला एकाच हाताने जमते. बघा कशी गोल भाकरी वाटते की नाही. आता आपण भाकरी तव्यावर टाकून घेऊया. पाणी लावून घ्यायचं. पाणी लावलं की लगेच उलटी करून घ्यायची.
बघा आत्ताच भाकरी फुगायला लागली. भाजी पण आपली होत आली, भाकरी पण झाली. आता आपण डिश तयार करूया. हे बघा कशी भाकरी मस्त फुगले. भाजी इथे तयार झाली. आता गॅस बंद करून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. आपली पालक पनीरची भाजी तयार झाली. ही भाजी तुम्ही घरी करून बघा, कशी लागते ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.